खरंच मुंबईमध्ये आत्ता धोका आक्रमणकर्ते म्हणून खानांचा आहे की इतर कुणाचा आहे? तुम्ही आता बघा, मुंबईतला खान, मुंबईतला कांबळे, मुंबईतला एखादा सफाई कामगार सगळे झोपडपट्ट्यांमध्ये आहेत. हे परिगावर राहणारे लोक आहेत. ते अमित साटम भाषण करत असताना त्यांच्या मागे जे सगळे राजपुरोहित सारखे लोक बसलेत ना, ते मुंबईवर आक्रमण करणारे आहेत. गुजराती, मारवाडी आणि जैन ज्यांच्या 60-60 मजल्याच्या इमारती आहेत, टॉवर आहेत, ज्यांच्या इमारतींमध्ये मराठी माणसांना हे लोक राहू देत नाहीत, यांचं आक्रमण आहे. हा इथला नितेश सिंग, राजहंस सिंग, संजय निरुपम या प्रकारच्या उत्तर भारतीयांचं आणि कृपाशंकर सिंग जो बीजेपीच्या मांडीवर गेलाय, जो खरा तुरुंगात जायला पाहिजे होता. म्हणजे हे जे सगळे भय्ये आहेत यांचं आक्रमण तुम्हाला चालतंय, कारण का यांच्याकडनं हप्ते पण मिळतात, यांच्याकडनं तुम्हाला निवडणुकीमध्ये मतं पण मिळतात, आणि त्यांचं जे गायपट्ट्याचं राजकारण आहे हिंदुत्वाचं, म्हणजे रामरामचं नाही, जय श्रीरामचं, ते जय श्रीरामचं राजकारण जे आहे ते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आणून ट्रान्सप्लांट करता येतं. हे महाराष्ट्रावरचे खरे आक्रमण करते आहेत. इथला जो मुसलमान आहे, आज तुम्ही मला सांगा की गेल्या 10 वर्षात, म्हणजे 14 ते 19 फडणवीसांचं सरकार होतं, 19 ते 22 उद्धव ठाकरेंचं, 22 ते 24 शिंद्यांचं, आणि आता परत फडणवीसांचं आहे. या गेल्या 12 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये घडवून आणलेला एक अनइझी प्रसंग मला तुम्ही सांगा. मुंबई शहरात नाही, MMR प्रांतात कुठेच एक अनइझी प्रसंग घडवून आणलेला आहे का? म्हणजे मुसलमानांनी तुमचं काय नुकसान केलंय? म्हणजे मुसलमानांना खूप मुलं होत आहेत, तर तिथे मोहन भागवत सांगतात ना, 3-3 मुलं जन्माला घाला, करा तुम्ही, त्याही आघाडीवर तुमची लढाई तुम्ही लढू शकता. पण मुसलमानांनी हळूहळू मुसलमानांमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढतं आहे. मुसलमानांमध्ये माथेफिरू मंडळींना चॅलेंज करणाऱ्या मध्यमवर्गीय मुलामुलींचं प्रमाण वाढतंय. तर आपण एक बरा समाज म्हणून त्या माथेफिरूंना आपल्या माथेफिरूंप्रमाणे आयसोलेट केलं पाहिजे ना. तर आपले जे माथेफिरू आहेत, आपले हिंदू माथेफिरू आणि मुसलमान माथेफिरू यांचं मतैक्यच असणार आहे. कारण दोघांनाही असं वाटतं की समाज मागासलेले राहिले पाहिजेत.